वेळी नितीश कुमार आणि भाजपचं सरकार होतं आणि ते सरकार सोडून नितीशजी जे लालूबरोबर चालले होते त्यावेळी मला केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की बिहार हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यावेळी मी हरियाणाचा प्रभारी होतो, तर मला पूर्णपणे बिहारकडे तू आता पुढचे काही वर्ष लक्ष दे असं सांगितलं. आणि मग तिथून आल्यानंतर, कारण बिहार हे राजकारण म्हणून तसं खूप अवघड राज्य आणि महाराष्ट्रामधून आलेल्या माणसाला तर खूपच अवघड, तरी त्याचा अभ्यास करत ज्या पद्धतीने नितीशजी गेले होते ते का गेले होते आणि ते गेल्यानंतर तिथे ज्यावेळी इंडियाला त्यांची फसवणूक केली तर त्यांना पुन्हा परत आणण्याचा पार्टीने केलेला प्रयत्न, मला असं वाटतं की यात प्रभारीचं एकट्याचं काम नसतं. प्रभारी जो असतो त्याची एक महत्त्वाची भूमिका ही नक्की असते, पण एक टीम म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो की बिहारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं या निकालाचा जर अन्वयार्थ असेल तर बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं. मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं यश एनडीएचं आमचं आहे. एक मुद्दा असा आहे की तुम्ही आता राष्ट्रीय राजकारणातील एक मोठ्या स्तरावर राजकारण करता. पहिला मुद्दा असा की पहिल्यांदा केंद्र सरकारचं स्थैर्य हे नितीश कुमारांमुळे टिकणार का, तेच पळून जाणार का, असा पहिला प्रश्न निर्माण झाला. नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का, असा एक प्रश्न निर्माण झाला. तर हे सर्व करत असताना तुम्ही लोकसभेच्या देखील 40 पैकी 30 जागा बिहारमध्ये जिंकून आणल्या होत्या. तर हे कसं काय साध्य केलं होतं? त्यावेळी पारंपरिक जी वोट बँक आहे यादवांची, मुस्लिमांची, ती देखील एनडीएकडे आल्याचं दिसतंय. मला वाटतं की जर तुम्ही प्रामाणिकपणे संवाद जर ठेवला तर एक परस्पर आघाडीच्या राजकारणामध्ये, युतीच्या राजकारणामध्ये विश्वास असतो. तो आम्ही इथे नेहमी सातत्याने जनता दल युनायटेड नितीश कुमारांची पार्टी असेल, चिराग पासवानची असेल किंवा हम जी जितेंद्र मांझींची पार्टी आहे किंवा उपेंद्र कुशवाहांची, यांच्याशी नियमित संवाद ठेवणं, नियमित त्यांच्याशी बोलत राहणं, एखादी गोष्ट पटली न पटली तर ती मोकळेपणे सांगणं आणि ते करून घेणं. मला असं वाटतं की हा जो एक संवाद होता तो संवाद हा लोकसभेच्या निवडणुकीलाही कामाला आला, जागा वाटपाच्या वेळी पण आम्हाला कामाला आला. थोडं कोणी ताणायला लागलं तर त्याला मोकळेपणे म्हणणं की थोडं जरा अलायन्समध्ये 1-2 जागा पुढे मागे होतात, आणि ते मला वाटतं तो संवाद जो होता सगळ्यांच्या मधला, आणि त्यासाठी आम्ही एनडीएची जिल्हावार संमेलनं आणि बैठका घेतल्या. त्यात खालचा कार्यकर्ता सुद्धा एकमेकांमध्ये मिसळला होता. केवळ वरचं नेतृत्व म्हणतंय तर खाली ज्याला तिकीट मिळत नाही तो नाराज होतो, तर ते यावेळी आम्ही थांबवू शकलो. कारण खाली जिल्हा स्तरावर एनडीएची संमेलनं करणं, त्यानिमित्ताने जिल्ह्यातली टीम एनडीएची सगळ्या पक्षांची वारंवार भेटणं, एकत्र बसणं, चहा पिणं, गप्पा मारणं, मला वाटतं यातून एक बॉन्डिंग आम्ही साधू शकलो, ज्याचं आम्हाला फळ या निवडणुकीत पाहायला मिळालं. एका प्रश्नावर वारंवार विरोधकांनी तुम्हाला टार्गेट केलं, ते म्हणजे नितीश कुमारांना तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत नाहीये. हे सगळं स्ट्रॅटेजिकली ठरलं होतं, कारण 20 वर्षांचं एक सरकार, 20 वर्ष एक व्यक्ती प्रमुख आणि त्यानंतरच्या अँटी इन्कम्बन्सीला घेऊन सामोरं जाणं, हे तुम्हाला तर या सगळ्याची आव्हानं काय वाटतात, काय होती? नाही, मुळात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्याचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये दिला होता, ना मध्य प्रदेशमध्ये, ना महाराष्ट्रात, ना याच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूने हा विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि याने आजारी माणसाला मुख्यमंत्री बनवलं बघा आणि विरोधात कॅम्पेन करायचं. हा त्यांचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून ज्यांना मेसेज जायला पाहिजे त्यांना आदरणीय अमित शहानी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं की ते सीएमसाठी वेकेन्सीज नाही आहे. वेकेन्सी होते कधी, जे स्वतःहून कोणी सोडलं तर. त्यामुळे आता वेकेन्सी नसताना आम्ही वेगळी नाव घोषित करायची गरजच नव्हती. या सगळ्यात एक बिहारमध्ये भाजपचं कॅम्पेनमध्ये काही वेगळं पण दिसलं खूप अनेक दृष्टींनी. एक म्हणजे रफ्तार पकड चुका बिहार, ही टॅगलाईन तुम्ही दिली होती. प्रशांत किशोर टॅगलाईन देण्यामध्ये त्यांचं खूप नाव आहे की ते टॅगलाईन देतात. यावेळी ते पण तुमच्या विरोधात होते. तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, तुम्ही टॅगलाईन दिली. कुठून हे सगळं सुचलं? नाही, मला वाटतं की सातत्याने आमच्या सगळ्या टीमच्या डोक्यात होतं की बिहारला जातीच्या वर जर काढायचं असेल तर विकासाचा मुद्दा आहे आणि तो विकास करू, याच्यापेक्षा आम्ही विकास सुरू केला आहे, त्याची गती पकडली आहे आणि त्यामुळे रफ्तार पकड चुका आहे बिहार. आणि मग लोकांना हायवे जाणवत आहे, लोकांना एम्स इथे आलेलं जाणवत आहे, लोकांना वीज अक्षरशः बिहारमध्ये. मी मागच्या निवडणुकीच्या वेळी आलो होतो त्यावेळी बाहेर दुकानामध्ये मोबाईल चार्जिंग करून देण्यासाठी पैसे द्यावे लागायचे, कारण वीज नसायची. मग ते जनरेटर